नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातच एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. राज्याला दिलासा देणारी ही बातमी आहे. 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण घटलेलं आहे. गेल्या 15 दिवसात रुग्णांचं प्रमाण कमी झालेलं आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेली आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे लव अग्रवाल यांनी दिलेली आहे. राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये गेल्या 15 दिवसात केसेसचं प्रमाण कमी झालंय असं लव अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे. करीब 12 जिले ऐसे हैं जहां पर कि केसेस में कमी हम नोट कर रहे हैं, जिसमें मुख्यतः औरंगाबाद, धुले, भंडारा, गोंडिया, जलगांव, लातूर, मुंबई, नांदेड़, नंदुरबार, थाने और वाशिम डिस्ट्रिक्ट में हम पा रहे हैं कि पिछले 15 दिनों से केसेस में कुछ एक कमी नोट की गई है. सुरुवातीला ही महत्त्वाची बातमी आपण पाहिली. आता आपण आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. ग्रामीण भागातील कोरोना कसा रोखायचा असा राज्य सरकार समोर सध्या मोठा प्रश्न आहे किंवा यक्ष प्रश्न आहे. कारण शहरी भागात कडक नियमावली लावत कोरोना नियंत्रणात आणण्यात काही अंशी यश आलेलं असलं तरी ग्रामीण भागात मात्र अद्याप कोरोना नियंत्रणावर पाहिजे तसं यश मिळवता आलेलं नाही. बीएमसीने जी 3T म्हणजे 3T वाली त्रिसूत्री अवलंबलेली आहे, ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट, ती ग्रामीण भागात योग्यरित्या राबवली जाते वा नाही याबाबत काहीशी साशंकता आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे आणि नागरिकांमध्ये सुद्धा तेवढी जागरूकता नसल्या कारणाने केसेस वाढत असल्याचा अंदाज आहे. ज्यामुळे आता प्रामुख्याने ग्रामीण भागाकडे कटाक्षाने लक्ष द्यावं लागणार आहे. आपण या कार्यक्रमामध्ये आता आमचे प्रतिनिधी 2 जोडले गेलेले आहेत. स्वाती लोखंडे ज्या पूर्ण लॉकडाऊन आणि कोरोनाच्या काळामध्ये फील्डवर आहेत आणि ताजी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं रोज काम करत आहेत. आणि आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. तुषार सुद्धा सातत्याने नागपूर आणि परिसरामधली किंवा विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय परिस्थिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. सुरुवातीला स्वाती, मी आपल्यापासून सुरुवात करेन कारण गेले 1.5-2 वर्ष सलग फील्डवर आपण आहात आणि कोरोना संदर्भातले सगळे ताजे विषय असू देत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय आपण. स्वाती, सध्या प्रामुख्याने असं दिसून आलंय की टेस्टिंग करायलाच लोक घाबरतायत. कशाला टेस्टिंग करायचं? जर पॉझिटिव्ह आलो तर 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल किंवा ट्रीटमेंट घ्यावी लागेल आणि समजा जर मेलो तर आपली बॉडी सुद्धा मिळणार नाही आपल्या नातेवाईकांना. अशा वेगवेगळ्या भीतींनी नागरिक टेस्टिंगच करत नाहीयेत आणि प्रामुख्याने हे ग्रामीण भागात बघायला मिळतंय. स्वाती, शहरी भागातलं चित्र तू या 1.5 वर्षात काय बघितलंस, काय तुला सांगता येईल? खरं तर ज्या त्रिसूत्रीचा तू आता उल्लेख केलास की ती मुंबईमध्ये बऱ्यापैकी साधारणतः अवलंबली गेली आणि बऱ्या प्रमाणात त्याचा वापर केला गेला. खरं तर अश्विनी भडे यांना याचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे कारण त्यांनी सगळी ही जी सिस्टीम आहे ती सुरुवातीला आणली होती. त्यामुळे नक्कीच त्यांचं हे कौतुक आहे आणि चहल यांनी यांना पाठिंबा दिला आयुक्त म्हणून. पण जर आता आपण बघितलं की मुंबईमध्ये रुग्णसंख्या कमी होते हा आपल्याला ट्रेंड बघायला मिळाला आणि साधारणतः हीच पद्धती ग्रामीण भागामध्ये अवलंबली जाऊ शकते का याचंही साधारणतः, कारण महाराष्ट्राचं मुंबईचं हे जे मॉडेल आहे ते अनेक ठिकाणी वापरलं गेलं. मुंबईमध्ये विशेषतः आता जर आपण या ट्रेंड बाबत बोलायचं झालं सुवर्णा तर आपल्याला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक दिवसाला 40-45 हजार इतक्या टेस्ट करणारी महानगरपालिका आता अगदी 27-28 हजार इतक्या कमी टेस्ट करते. साहजिकच आहे, समोर आपल्याला कोरोना बाधितांची संख्या कमी बघायला मिळते. एकतर जे सरकारी कार्यालय आहेत तिथे जाणारे अनेक लोक होती म्हणजे साधारणतः आपल्या कामानिमित्त वगैरे त्यांची पण तपासणी व्हायची. रेल्वे स्टेशनवर येणारे जे लोक आहेत म्हणजे परराज्यात येणारे लोक आहेत त्यांची चाचणी व्हायची. त्यामुळे मुंबईमध्ये जो एकूणच वर्ग पॉझिटिव्ह बघायला मिळतो त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या टप्प्यांवरचे लोक होते. तर एकतर ऑफिसेसमध्ये जाणं लोकांचं कमी झालं, विशेषतः रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या लोकांची गर्दी बऱ्यापैकी कमी झाली कारण आता मुंबईमध्ये येणाऱ्यांची संख्या कमी आहे. आणि विशेष म्हणजे पालिकेनं आधी जो चाचण्यांवर भर दिला होता म्हणजे एखाद्या घरामध्ये एखादा जर पॉझिटिव्ह सापडला तर
त्याच्या घरामधले जे जे कोणी होतील बाधित त्यांच्यासह त्यांचा कॉन्टॅक्ट आधी कुणाकुणाशी आला, म्हणजे आपण ट्रेसिंग म्हणतो, तर त्यांनी साधारणतः मागच्या 5 दिवसात किंवा 8 दिवसात कोणाकोणाला भेट दिली, कुठे कुठे गेलेत, त्या सगळ्यांची टेस्टिंग व्हायची आणि जर पॉझिटिव्ह असेल तर त्याला क्वारंटाईन केलं जायचं किंवा सिम्पटम्स नुसार त्यांना दाखल केलं जायचं. पण हे कुठे ना कुठेतरी कमी झालंय का? कारण मग टेस्ट एवढं कमी झालंय, साहजिकच आहे. टेस्टची हे आकडेवारी आहे. जसं मुंबईचा जर आपण इतर शहरांची तुलना केली तर सगळ्यात जास्त टेस्टिंग म्हणजे दर 10 लाखांमागे सगळ्यात जास्त टेस्टिंग कुठे होतं तर ते बेंगळुरू शहरात होतं आणि ते साधारणतः 9 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे दर 10 लाख लोकसंख्येमागे 9 लाख इतके टेस्ट केले जातात. जर आपण साधारणतः दिल्लीचं बघितलं तर 8.5 लाखाच्या आसपास टेस्ट या दर 10 लाखांमागे केले जातात. पण मुंबईतलं हेच प्रमाण आहे ते साधारणतः 3,94,000 म्हणजे जर साधारणतः 4 लाखांच्या आसपास इतकं कमी आहे. जर ह्या टेस्टिंग वाढवल्या तर कदाचित मुंबईत अधिकाधिक आपल्याला रुग्ण वाढताना बघायला मिळतील. नक्की. पण ज्या पद्धतीनं म्हणजे हेल्थ मिनिस्टरने सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातली 12 बाधित जिल्हे जिथे एकूणच ट्रेंड कमी बघायला मिळतोय तर त्याच्यामागे हे एक महत्त्वाचं कारण असेल ते आपल्याला नाकारता येत नाही. आणि जसं आपण सातत्यानं म्हणजे कोणीही कितीही टीका केली सुवर्णा तरी आपण सातत्यानं लोकांसमोर आणतोय की कुठे ऑक्सिजनची कमी आहे, रेमडेसिवीर मिळत नाही लोकांना, बेड मिळत नाही लोकांना. लोकांचं म्हणणं आहे की आम्ही हे किती बघायचं, पण ही जर परिस्थिती दाखवली नाही तर लोकांना कळणार नाही. कदाचित या परिस्थितीमुळे असेल की अनेक जण म्हणजे ग्रामीण भागातला जर आपण विचार केला तर उगाच पॉझिटिव्ह आलो तर कुठे टाकलं तर बरं हॉस्पिटलमध्ये टाकलं तर मला औषधं मिळाली नाही तर म्हणजे औषधं नाही मिळालं तर मी भरणारच आहे पण माझे कुटुंबीय दिसणार नाहीत मला. हा जो तो उल्लेख केलास तो कुठे ना कुठेतरी नक्की खरा आहे. आणि कदाचित म्हणून असेल की ग्रामीण भागांमध्ये टेस्टिंगचं प्रमाण जे आहे ते बऱ्यापैकी कमी आहे. इथे जे IAS ऑफिसर्स आहेत म्हणजे ज्यांची कलेक्टरची महत्वाची भूमिका असते, प्रत्येक वेळेला हेल्थ विभाग आणि प्रत्येक वेळेला डॉक्टरांवर टाकून चालणार नाही. त्या जिल्ह्यातले जे कलेक्टर्स आहेत त्यांनी खरं तर या वेळेला खूप महत्वाची भूमिका घेणं गरजेचं आहे, जेणेकरून मुंबईमधला जे मागच्या वेळेला आपण बघायला मिळालं होतं किंवा आताही बघायला मिळालं ते कुठे ना कुठेतरी याचा फायदा या बाकीच्या इतर ठिकाणी नक्कीच होऊ शकतोय. नक्की. स्वाती, तुझ्याशी असा संवाद साधायचा आहे. आमचे प्रतिनिधी तुषार कोहली सुद्धा आपल्या संपर्कात आहेत. तुषार, तुझ्याशीही बोलतो, मात्र टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर शशांक, आपलं स्वागत या कार्यक्रमामध्ये. हा कार्यक्रमच डॉक्टर यासाठी आम्ही आयोजित केलाय किंवा प्लॅन केलाय की स्वतः म्हणजे स्वयंस्फूर्तीने आता नागरिकांनी पुढे येण्याची गरज आहे आणि टेस्टिंग करून घेण्याची गरज आहे. कारण जर टेस्टिंग झालं नाही, कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह आहे हे जर समोर आलं नाही तर मात्र स्प्रेड म्हणजे प्रभाव जो आहे किंवा प्रसार जो आहे तो असाच वाढत जाणार आहे कोरोनाचा. म्हणून हे आवाहन आम्ही करतो आहोत. डॉक्टर, असं प्रामुख्यानं बघायला मिळालंय की ग्रामीण भागामध्ये प्रामुख्यानं कोणी टेस्टिंगच करायला पुढे येत नाही. शहरी भागामध्ये निदान टेस्टिंग करायला तरी लोक पुढे येत आहेत. आपली पहिली प्रतिक्रिया. नाही, ऍक्च्युली तुमचा गैरसमज आहे. शहरामध्ये पण लोक बाहेर येत नाहीत आणि मी हेच पूर्वी पण म्हणालो होतो आणि आताही तुम्हाला तेच सांगतोय की लोक काय करतात, घाबरून जातात. त्यांना वाटतं यंत्रणा येऊन आपल्याला घेऊन जाईल. तुम्ही म्हणाला ते अतिशय बरोबर आहे. तर मला तुमच्या चॅनलतर्फे सगळ्यांना एकच सांगायचंय की कोविड आपला जीव घेऊ शकतो आणि सगळेच जण बरे होतात असं नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर का कोविड सारखे काहीही सिम्पटम्स असतील आणि तुम्हाला असं वाटलं की कोविड आहे तर तातडीने चाचणी करून घ्या. शासनाला घाबरू नका, अधिकाऱ्यांना घाबरू नका. ही भीती आहे ही काढणं फार महत्वाचं आहे. आपला जीव वाचवणं हा फार महत्वाचा आहे. 80% लोक ज्यांना लक्षणं नसतात त्याच्याबद्दल दुमत नसतं. जर का तुमचा गंध गेला, स्वाद गेला तर 100% तुम्हाला कोविड असतो. त्याच्यानंतर जर का तुम्हाला श्वास घ्यायला त्रास झाला, सुखा खोकला असेल किंबहुना तुम्हाला ताप आला तर तुम्ही कोविडची चाचणी केलीच पाहिजे. आणि सस्पेक्ट कोविड, आता ह्या कोविडमध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे की कित्येक लोकांना कोविडचे सिम्पटम्स येतात, टेस्ट निगेटिव्ह येते पण ऍक्च्युली सिटी स्कॅन नंतर 5 दिवसांनी 10 दिवसांनी पॉझिटिव्ह येतो. दुसरे लोक असतात की त्यांना काही लक्षणच नसतात पण त्यांचा संपर्क कोविडच्या रुग्णांबरोबर झालेला असतो. आपण जर का बिळात बसलो आणि 7 किंवा 10 दिवसानंतर बाहेर पडलो आणि अंगावर आला आणि सॅच्युरेशन खूप कमी झालं, कारण कोविडमध्ये काय आहे की जरी आपल्या फुफ्फुसात वाळवीसारखी पूर्ण पोखरून जातात आणि मग सडनली जेव्हा आपण हॉस्पिटलमध्ये जातो तेव्हा मग मृत्युमुखी पडतात. आणि अशी यंग लोक आपली गेलेली आहेत, वय वर्ष 30, वय वर्ष 40. आपण ग्रामीण भागामध्ये आणि शहरामध्ये दोन्हीकडे असे लोक गमावलेले आहेत आणि आपण हे गमावू नये याचा आपण आतोटटीने प्रयत्न केला पाहिजे. तर तुमचं अपील अतिशय बरोबर आहे की अजिबात घाबरू नका, चाचणी करून घ्या. चाचणी जर का पॉझिटिव्ह आली तर सेल्फ आयसोलेट करा, घरच्या लोकांना आयसोलेट करा.
वैद्यकीय सल्ला घ्या. 80% लोक त्याच्यातून सरळ रिकवर होणार आहेत. त्यातले जे 20% लोक असतील त्यांना मात्र काही वैद्यकीय गोष्टी द्याव्या लागतील. आणि आपल्याकडे सगळ्या आहेत गोष्टी. असं नाहीये, घाबरू नका की ऑक्सिजन मला मिळणार नाही, रेमडेसिवीर मिळणार नाही. आपल्याला माहिती आहे की रेमडेसिवीर काही जीव घेणं औषध जीव वाचवत नाही रेमडेसिवीरमुळे. पण बाकीच्या ज्या मॉनिटरिंग आहेत त्याच्या आपल्याला 2 गोष्टींची खूप गरज असते. पहिलं म्हणजे स्टिरॉइडचं औषध आणि हिपॅरिन किंवा रक्त पातळ करणारी औषधं, त्याच्या टॅबलेट्स पण मिळतात. आणि त्याच्यानंतर थोडंसं छातीवर पालथं राहणं, थोडा प्राणायाम करणं आणि ऑक्सिजन घेणं. या 5 गोष्टी जर का आपण कोविडमध्ये 7व्या-8व्या दिवशी केल्या वैद्यकीय सल्ल्यानी, तर आपला जीव 90 ते 95% प्रतिशत लोकांमध्ये वाचू शकतो. तर त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे की लोकांनी लवकर यावं, म्हणजे आपल्याला ऍटलीस्ट आपल्या वैद्यकीय यंत्रणेला तुमच्यावरती रोगोपचार करता येतील. उशिरा आला तर मग खूप त्रास होतो. मग बाकी आपण मग धावपळ डॉक्टर करतो. शशांक, खरं तर तुमच्यासारख्या तज्ज्ञांनीच कान टोचायला हवे आहेत, म्हणूनच हा संवाद आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून डॉक्टर असं एक स्टेटमेंट आलंय किंवा अशी माहिती समोर आली आहे. लव अग्रवाल यांनी असं म्हटलंय की महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णांचं प्रमाण कमी झालेलं आहे. याच्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, निश्चितच आपल्या जे 14 जिल्हे होते, जे रेड लाईट जिल्हे होते, त्यातले 12 जिल्ह्यांमध्ये आता जी लाट आली होती, दुसरी लाट, ती ओसरायचे म्हणजे असे संकेत दिसतात आपल्याला. आणि हे चांगले संकेत आहेत. पण तरी अजून कोविड आहे आणि ती पीक आहे, ह्याचा उच्चांक आहे तो खूप जास्ती होता. सगळे रेकॉर्ड तोडले त्यांनी. त्यामुळे जरी आपण ओसरत्या लाटीत असू तरी रुग्णांची संख्या अत्याधिक खूप जास्ती आहे. आणि त्यामुळे अजूनही मी सांगतो की दक्षता घ्या, काळजी घ्या. आणि ज्या जिल्ह्यांमध्ये कोविड झालेलं नाहीये, ह्या लाटेचा एक वैशिष्ट्य असं आहे की जिथे जिथे कोविड ज्या रुग्णांना झाला नव्हता त्याच लोकांना जाऊन आता पकडतोय. त्यामुळे बाकीचे जे जिल्हे आहेत त्यांनी रेड अलर्टवर राहणं हे फार महत्वाचं आहे. डॉक्टर, आज हे जे स्टेटमेंट आलंय किंवा ही माहिती समोर आली आहे, त्यात शंकेला वाव आहे का की त्या ठिकाणी टेस्टिंगच कमी झालेलं आहे म्हणून रुग्णसंख्या कमी दिसतेय? नाही, ते सांगणं कठीण आहे. का आपल्याला 3 यार्डस्टिक्स असतात. डबलिंग टाइम, टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदर. ह्या 3 गोष्टींचा आपण आराखडा घेतला पाहिजे. फक्त नंबर ऑफ टेस्टनी गेलो तर बघा, महाराष्ट्रामध्ये एक सॅच्युरेशन पॉईंट झालाय. महाराष्ट्रात आपण 2.5 लाखाच्या वरती टेस्ट करू शकत नाही. त्यामुळे आपण जर का सरासरी बघितली तर आपले साधारणतः रुग्ण 55 ते 65 हजार मध्ये येतात. पण जो टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट असतो तो नॉर्मली जो 30% होता आता मुंबईमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात, तो आता मुंबईमध्ये जवळजवळ 10-12% येऊन पोहोचलेला आहे. तर टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट, मुंबईचा जो डबलिंग टाइम होता साधारणतः पहिल्या आठवड्यात एप्रिलच्या साधारणतः 40 दिवस, तो आता ऑलमोस्ट 100 आणि 1 ते 10 दिवसावर येऊन पोहोचलेला आहे. आणि मृत्यू दर जो केस फॅटॅलिटी रेट होता तो 0.5 होता, तो थोडासा वाढलाय, आता जवळजवळ 1% वर आलाय. त्यामुळे आपल्याला 2 गोष्टी दिसतात की जेव्हा लाट उसरते तेव्हा थोडं मृत्यूचं प्रमाण वाढतं आणि टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट कमी होतो आणि डबलिंग टाइम वाढतो. तर आपण फक्त चाचण्यांवर झालं नाही पाहिजे. चाचण्या कधी कधी कमी का होतात त्याचं एक तुम्हाला कारण देतो की जेव्हा सिम्पटम्सच कमी होतात, जेव्हा आजार कमी होतो तेव्हा लक्षणं कमी होतात. आणि मग लक्षणच नसली किंवा त्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्या अनुषंगाने कमी होतं. त्यामुळे कधी कधी जेन्युअनली जेव्हा केसेसमध्ये ड्रॉप होतो आणि त्याचा एक आपल्याला पॅटर्न बघावा लागतो आठवड्या टू आठवडा. तर जर का एक दिवशी काय होतं की शनिवार रविवार नॉर्मली टेस्टिंग कमी येतं, त्यामुळे सोमवारवर आम्ही खूप, आता आज सोमवार आहे, तो सोमवारचा रिपोर्ट नॉर्मली थोडा कमी येतो. तर त्याच्यावर आम्ही खूप भरोसा ठेवत नाही. पूर्ण आठवड्यातला पॅटर्न बघतो. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे 4 दिवस असतात, ते महत्वाचे असतात पूर्ण आपल्या 7 दिवसांमध्ये. आणि त्यातली जर का सरासरी कन्सिस्टंटली पाहिली तर एक गोष्ट मात्र नक्की आहे की ह्या 12 जिल्ह्यांमध्ये एक पॅटर्न दिसतोय आपल्याला की ओव्हरऑल जी लाट आहे ती आता ओसरायला लागली आहे. नक्की. पण सर, मागच्या 1.5 वर्षात जर बघायला गेलं वेगवेगळी लक्षणं समोर येत आहेत. मग स्ट्रेन जसा बदलतोय तशी लक्षणं बदलतायत. मग एखाद्या व्यक्तीनं कधी निश्चित करावं की त्याला आता टेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्याने लगेच कोरोना टेस्ट करून घ्यावी? तर आपल्याला अतिशय 2 गोष्टी सोप्या आहेत. एक म्हणजे तुमचा संपर्क कुठल्याही कोविडच्या रुग्णाशी आला असेल तर तातडीने टेस्ट करावी. आणि तुम्हाला असं काही वाटलं की बरं वाटत नाहीये तुम्हाला तर वैद्यकीय संपर्क साधावा. कित्येक लोकांना साधी मी पाहिले पाठ दुखी होते, पाय दुखी होते, पायात गोळे आलेत आणि आम्ही टेस्ट केल्यात आणि चाचण्या पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. मी सांगितल्याप्रमाणे श्वास गंध गेलेला आहे, छातीत दुखते, खूप तीन आलेला आहे. त्यावेळेला जर तुम्हाला जरा शंका वाटली की आपल्याला कोविड होऊ शकतो, टेस्ट करून घ्या. टेस्ट निगेटिव्ह येईल, काहीच काळजी करायची गरज नाही. रुग्णसंख्या कशी कमी करायची असा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याच्यासाठी काही सर सुचवू शकाल? आपल्याला जर का चेन ब्रेक करायची असेल आणि रुग्णसंख्या कमी करायची असेल तर आपल्या काय गुरुकिल्ल्या 4च आहेत.
एक म्हणजे डबल मास्क घाला. आता तर म्हणजे केंद्र सरकारने हे सांगितलंय की घरी रुग्ण असतील तर घरी पण मास्क घाला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सॅनिटायझेशन आणि आपले डिस्टन्सिंग कशी नाही आपल्या इथे. आताही पाहतोय आपण बीड सारख्या ठिकाणी अजूनही लोक गर्दी करतायत, ट्रॅफिक जाम करतायत. गरज असेल तर बाहेर पडू नका ना. अजून एक 15 दिवस, एक महिन्याही काही फरक पडणार नाहीये. थोडं घरी बसा, घरी राहा आणि बाहेर जर का पडलं तर डबल मास्क घाला, थोडंसं डिस्टन्स ठेवा. आणि बाहेर खाताना जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा मात्र एकटे राहा आणि थोडं डिस्टन्स राहा. साध्या साध्या गोष्टी जरी तुम्हाला जर का तुम्ही म्हणाला की मला जायचंच आहे, माझ्या शेतावर जायचंय, मला माझ्या कामावर जायचंय, तर मात्र मग थोडी अतिदक्षता घ्या. नक्कीच. साध्या साध्या गोष्टी केल्या तर आपण अजूनही आपला ब्रेकचा चेंज करू शकतो. खरंय. लसीकरण हे 100% आहे आपल्याकडे, पण अनफॉर्च्युनेटली काय झालंय की आपल्याला ज्या वेगाने ते लसीकरण करायचंय तेवढ्या आपल्या पूर्ण भारतात लसीच नाहीये. नाहीये. आणि त्या खरंय. लसी येईपर्यंत अजून एक 15 दिवस निघून जातील. पण मला असं वाटतं की जून पासून आपलं पूर्ण लसीकरण फुल स्केलवर चालू होऊन जाईल महाराष्ट्रात. पण डॉक्टर, तुम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्याचं सहजरित्या जरी प्रत्येकाने पालन केलं तरी त्याचा त्रास होणार नाही आणि आपण कोरोनापासून स्वतःला वाचवू शकू. खूप खूप आभार डॉक्टर, आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. डॉक्टर शशांक जोशी आपल्यासोबत होते, टास्क फोर्सचे सदस्य, आणि ते आपल्याला कोरोना रुग्णसंख्या कशी कमी करता येईल याविषयी सांगत होते. एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रभरामध्ये 12 जिल्हे असे आहेत जिथे रुग्णसंख्या आता कमी झालेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पण अजून सुद्धा न्यूज 18 लोकमत सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करेल की जर कुठल्याही प्रकारचं लक्षण आपल्याला आढळलं, आपलं सलग डोकं दुखतंय, आपल्याला सर्दी होतीये, ताप येतो किंवा वेगवेगळी कुठलीही लक्षणं जर तुम्हाला आढळली तर लगेचच कोरोना टेस्ट करून घ्या. तरच तुमच्यावर वेळेत उपचार होतील आणि मग तुम्ही बरे होऊन घरी येऊ शकाल. घाबरून जाऊ नका. आपल्याबरोबर नागपूरहून डॉक्टर अविनाश गव्हाणे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आणि आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे सुद्धा नागपुरातून आपल्यासोबत आहेत. आधी डॉक्टर अविनाश, तुषार यांच्याशी संवाद साधूया, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊया आणि मग मी डॉक्टर तुमच्याकडे येते. तुषार, ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांमधलं वृत्तांकन तू केलेलं आहेस. तुला काय चित्र बघायला मिळालंय? टेस्टिंगसाठी लोक बाहेर येत आहेत का, पडतायत का, स्वतः टेस्टिंग करून घेत आहेत का? कारण तरच त्यांच्यावर वेळेत उपचार होऊ शकतील आणि रुग्णसंख्या कमी व्हायला हा मुद्दा कारणीभूत ठरू शकेल. सुवर्ण, जर का बघायचं झालं तर ग्रामीण आणि शहरी भागात दोन्ही ठिकाणी सारखीच परिस्थिती आहे. विशेष करून ग्रामीण भागामध्ये मी तुम्हाला 2 आकडे सांगतो. काल जर का ग्रामीण भागामध्ये टेस्टिंगचे जर का तुम्ही आकडे बघितले ना, तर टेस्टिंगचे आकडे हे 33 ते 57 लोकांनी टेस्टिंग केली आणि त्यामध्ये 22 ते 69 लोक पॉझिटिव्ह आले. म्हणजे पॉझिटिव्ह येण्याचा आकडा हा ग्रामीणमध्ये काल जर बघितला तर हा साधारण 65% वर होता. आणि जर का मागच्या 5 दिवसातले आकडे जर का तुम्ही बघितले तर मागच्या 5 दिवसामध्ये जवळपास 28,000 नागरिकांनी ग्रामीणमध्ये टेस्टिंग केल्या. त्यापैकी साधारण 13,307 नागरिक हे पॉझिटिव्ह आले. म्हणजे एकंदरीत 5 दिवसाचा जरी विचार केला तरी तो आकडा साधारण 40च्या घरामध्ये आहे. म्हणजे कल्पना येते की ग्रामीणमध्ये टेस्टिंगच्या तुलनेने पॉझिटिव्ह येण्याची संख्या ही खूप जास्त आहे. आणि ग्रामीण भागामध्ये एक चित्र हे पाहायला मिळतात की ग्रामीण भागामधले नागरिक हे टेस्टिंगसाठी निघताना दिसत नाही. विशेष करून त्यांना काही आजार, काही लक्षण असले तरी ते घरीच राहतात. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मागच्या 15 दिवसामध्ये मृत्यूचा दर हा सातत्याने वाढताना दिसत आहे. एक चित्र असं पाहायला मिळतात की जर का कोणाला लक्षणे आढळली तर ते स्थानिक डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरकडनं तापाच्या किंवा इतर जे काही लक्षण असेल त्याची औषधं घेऊन घरीच उपचार करण्याचा प्रयत्न करतात. आणि शेवटल्या क्षणाला त्यांची प्रकृती खालावली की मग ते टेस्टिंगला जातात. आणि जेव्हा टेस्टिंगचा रिपोर्ट 1 किंवा 2 दिवसामध्ये येतो आणि टेस्टिंगचा रिपोर्ट कधी कधी उशिरा देखील येतो आणि त्यामुळे तो मधला जो गोल्डन पिरियड असतो तो देखील निघून जातो. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मृत्यूचं प्रमाण नागपूरमध्ये मागच्या काही दिवसांत सातत्याने वाढण्याचं प्रमुख कारण ग्रामीण भागामध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी आहे आणि टेस्टिंग संदर्भात नागरिकांचा उदासीन धोरण देखील आहे. म्हणजे मी असे अनेक नागरिक ओळखतो की ज्यांनी स्वतःच घरी उपचार घेण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर जेव्हा त्यांची टेस्ट केली होती तेव्हा ते पॉझिटिव्ह आले. म्हणूनच तुषार, आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून हे आवाहन करतोय की कृपया उशीर होईल तोपर्यंत थांबू नका. तुम्ही स्वतः टेस्टिंगला उशीर केलात आणि ट्रीटमेंटला उशीर केलात तर
खरं तर तुमचा जीव जाऊ शकतो किंवा मृत्यूचं प्रमाण वाढू शकतं, त्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे कृपया असं करू नका. तुषार, आभार ही माहिती दिल्याबद्दल. नागपूरहून डॉक्टर अविनाश गव्हाणे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर अविनाश, आजच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं असं म्हटलंय की 12 जिल्हे महाराष्ट्रातले असे आहेत जिथे आता रुग्ण संख्या कमी व्हायला लागलेली आहे. ही खरं तर खूप दिलासाची बातमी आहे. तुम्ही काय सांगाल याविषयी? आणि ती लाट मागच्या लाटपेक्षा काही वैशिष्ट्य वेगळी आहे. त्याच्यात ट्रान्समिशन रेट जास्त आहे आणि सुरुवातीला जे पहिले 4 ते 5 दिवस आहे या काळात लक्षणे कमी असतात. या काळात जर आजार पकडला गेला म्हणजे अर्ली डायग्नोसिस झालं तर आपण बऱ्यापैकी पेशंटला चांगल्या प्रमाणे मॅनेज करू शकतो आणि तो पेशंट साधारणतः तीव्र स्वरूपाचा आजार होणार नाही, कारण आपण त्याला मध्यम किंवा सौम्य स्वरूपाच्या आजाराचा आपण पकडून त्यांची मॅनेजमेंट चांगली करू शकतो. हे या दुसऱ्या लाटेचं लक्षण आहे. दुसरं, तुम्ही जे आता बोललात की मागच्या काही दिवसापासून केसेस कमी होत आहेत, थोडस जे पॉझिटिव्हिटी रेट आहे तो रेट पण कमी होत आहे. पण दुसरा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये पेशंट सध्या पॉझिटिव्ह रेट त्यांचा वाढत आहे. म्हणजे सध्या काळात आणि टेस्टिंगचं प्रमाण पण सध्या वाढत आहे. आणि काही एक गोष्ट सांगण्यासारखी अशी आहे की लोकांना टेस्ट एकदा केली आणि समजा जर ती पॉझिटिव्ह आली तर लोक परत दुसऱ्या ठिकाणी टेस्ट करायला जातात. म्हणजे कशी आपली निगेटिव्ह टेस्ट येईल आणि पहिली टेस्ट बरोबर राहणार नाही, हे असं सुद्धा काही लोकांच्या मनात आहे. म्हणून माझं या आपल्या माध्यमावर सांगायची अशी इच्छा आहे लोकांना की लोकांनी हा आजार लवकरात लवकर कसा निदान करता येईल, लवकरात लवकर कसं डायग्नोज करता येईल आणि जेणेकरून त्याची मॅनेजमेंट आणि मॉनिटरिंग बरोबर करून हा तीव्र स्वरूपाचा आजार होणार नाही आणि मृत्युमुखी होण्याचं प्रमाण वाढणार नाही, याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. नक्की. डॉक्टर अविनाश, तुमच्याशी पुन्हा संवाद साधण्याकरता संपर्क साधतो. आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. रायचंद, प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये टेस्टिंगसाठी लोक पुढे येत आहेत का? स्वयंस्फूर्तीनं टेस्टिंग करून घेत आहेत का? आणि तसं नसेल तर प्रशासनाकडून काय पावलं उचलली जात आहेत? सुवर्ण, महत्त्वाचं म्हणजे ग्रामीण भागातली आपण जर उत्तर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर चाकण असेल, मंचर असेल, नारायणगाव असेल ही महामार्गावरची महत्त्वाची शहर आहे. पण यामध्ये मंचरसारख्या शहराने एक पाऊल उचललं आणि 100% लोकांचं टेस्टिंग केलं, त्यावेळेस जास्तीत जास्त रिपोर्ट सापडले. आणि इतर जी छोटी मोठी गावं आहेत यामध्ये सर्रासरित्या हे टेस्टिंग झालेलं नाही. त्यामुळं ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा गावांमध्ये रिपोर्टसुद्धा कमी आहेत आणि पॉझिटिव्ह रुग्णसुद्धा कमी आहेत. तर दुसऱ्या बाजूला ही काही शहर आहेत, चाकणसारखा MIDCचा एरिया आहे किंवा शिरूर तालुक्यातला रांजणगाव परिसरातली जी काही गावं आहेत, जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रुग्ण असलेली काही शहरं आहेत, गावं आहेत, अशा ठिकाणी 100% टेस्टिंग केलं तर रुग्ण सापडत आहेत. पण काही गावांमध्ये मात्र अद्याप 100% टेस्टिंग होत नाहीये आणि सापडलेले रुग्ण त्यानंतर जवळच्या कोविड सेंटरला ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्यांच्यावर उपचार सुद्धा होत आहेत. लसीचं जे अलीकडच्या काळाचं जे प्रमाण आहे, लस घेण्याचं सुद्धा नागरिकांचं वाढलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये लस घेण्याकडे कल नव्हता, पण आता या मागच्या 8 दिवसापासून जशी माध्यमांमधून जनजागृती होते आणि त्यानंतर लस घेण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे आणि टेस्टिंगचं प्रमाण सुद्धा बऱ्याच गावांमध्ये वाढलेलं आहे. फक्त जो काही MIDCचा एरिया आहे या परिसरातल्या बाहेरचे जे नागरिक आहेत त्यामुळे या भागामध्ये संख्या सुद्धा वाढते. जर आपण 8 दिवसाचा पूर्वीचा विचार केला तर 8 दिवसापूर्वी ही संख्या खूप कमी होती आणि मधल्या 8-10 दिवसामध्ये संख्या खूप वाढली होती. साधारण एका तालुक्याचा जर विषय घेतला, जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, या एका तालुक्यामध्ये साधारण 250-300च्या पुढे ही आकडेवारी होती. पण आता 2 दिवसापासून ही आकडेवारी टेस्टिंगचा रेट सुद्धा वाढलेला आहे. तशी 100च्या आतमध्ये यायला लागली, 100च्या आसपास यायला लागली. नाहीतर ही सगळी आकडेवारी 250, 300, 400 पर्यंत, MIDC एरियामध्ये तर 600-700 पर्यंत सुद्धा गेली होती. रांजणगाव एरिया असेल किंवा चाकण परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये. सुवर्ण, नक्की. रायचंद, आभार सविस्तर माहिती दिल्याबद्दल. पुन्हा न्यूज 18 लोकमत हेच आवाहन करेल की जर तुम्ही चाचणीच करून घेतली नाहीत तर तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह आहात हे कळणार नाही. जर तुम्ही पॉझिटिव्ह असालच, सुदैवाने दुर्दैवाने, तर तुमच्यावर ट्रीटमेंट लवकर होऊ शकेल. जर तुम्ही घरातच वाट बघत बसलात तर वेळ गेल्यानंतर ट्रीटमेंट घ्यायला काहीच अर्थ उरणार नाही. म्हणून हे आवाहन करतो आहोत. पुण्याहून आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत. वैभव, पुण्यामध्ये तर पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता. गेले 1.5-2 वर्ष सलग आपले पुण्याचे सगळे प्रतिनिधी फील्डवर आहेत आणि कोरोना संदर्भातले सगळे अपडेट्स देत आहेत. एक वेळ तुम्हा सगळ्यांचे जीव धोक्यात घालून तुम्ही वार्तांकन करताय. काय चित्र बघायला मिळतंय? कारण जर टेस्टिंगच झालं नाही तर कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तेच कळणार नाही आणि मग प्रसार वाढत जाईल.
सुवर्ण सुदैवानं पुण्यातलं टेस्टिंग जे आहे ते सुरू आहे. रोज जवळपास 20 ते 25 हजारच्या आसपास रुग्णांचं टेस्टिंग जे आहे ते केलं जातं. मोठा आकडा आहे आणि त्याच्यामुळेच पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा पुण्यामध्ये जास्त पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ शासकीय पातळीवर किंवा महापालिकेच्याच पातळीवर नाही, तर खाजगी लॅब्स जे आहेत त्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. खाजगी लॅब्समध्ये चाचणी करणाऱ्यांची संख्या जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात, जवळपास 50% हे प्रमाण आहे. खाजगी आणि महापालिकेच्या टेस्टिंग लॅब्स जे आहेत तिथे टेस्टिंग करायचं. आणि साधारणपणे पुण्याच्या लोकसंख्येचा एकूण आकडा जर बघितला तर जिल्ह्याचा विचार करता आत्तापर्यंत 69,61,000 इतक्या टेस्टिंग पुण्यामध्ये झालेले आहेत. शहराची लोकसंख्या 40 ते 45 लाख इतकी जरी पकडली तरी जवळपास 60% लोकसंख्येनं टेस्टिंग जे आहे RT-PCRचं किंवा अँटीजेनचं म्हणा, रॅपिड अँटीजेनचं ते करून घेतलेलं आहे. अशी एकूण आकडेवारी सांगते. त्याच्यामुळे प्रमाण जे आहे ते प्रमाण मोठं आहे. गेला आठवडाभरामध्ये 2 ते 3 दिवस रुग्ण पॉझिटिव्ह यायचा दर जो आहे तो काहीसा खाली उतरलेला होता. मात्र आता पुन्हा आकडे जे आहेत ते 4-4.5 हजारांच्या घरामध्ये जाऊन स्थिरावलेत. 3.5 हजारापर्यंत हे आकडे खाली आले होते. आपल्याला माहिती आहे 15 दिवसांपूर्वी आकडा 7.5 हजाराच्या वरती गेलेला होता शहरातला. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती टेस्टिंग जे आहेत त्या सुदैवानं पुण्यातल्या व्यवस्थित सुरू आहेत. तितक्याच टेस्टिंगमध्ये पॉझिटिव्ह येण्याचे दर जे आहेत, आकडे जे आहेत ते केवळ खालीवर होताना दिसत आहेत. ज्या प्रमाणामध्ये स्प्रेड होतोय त्या प्रमाणात. नक्की वैभव, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आपण बघतोय मुंबईमध्ये जसा रुग्णसंख्या वाढीचा आकडा स्थिरावलेला आहे, साधारणपणे 5,000, 4,500, 5,000च्या आसपास किंवा 7,000च्या आसपास तो स्थिरावलेला आहे. तसाच पुण्यामधला सुद्धा आकडा रुग्णसंख्येचा, रुग्णवाढीचा स्थिरावलेला बघायला मिळतोय. आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी तर आपण संवाद साधणारच आहोत. मात्र नागपूरहून डॉक्टर अविनाश गावंडे सुद्धा आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अविनाश, मगाशी आपला आवाज सलग नीट आमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आपण टेस्टिंग विषयी बोलत होतात. आपल्याला असं वाटतं की टेस्टिंग जर करून घेतलं आपण, ज्याला एखाद्याला थोडीशी जरी शंका असेल की काही लक्षण आपल्याला दिसतंय आणि टेस्टिंग करून घेतात, तर वेळेत त्याच्यावर उपचार होतील आणि तो स्वतःला आणि आजूबाजूच्यांना वाचवू शकेल. आता तुम्ही बघितलं असेल तर मागची जी पहिली लाट आहे ही दुसरी लाट आहे. नाही डॉक्टर अविनाश, पुन्हा एकदा आपल्याशी संपर्क साधतो. आपला नीट आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. संजय शेंडे आमचे प्रतिनिधी अमरावतीहून आहेत. संजय, आपण सुद्धा मागचे 1.5-2 वर्ष सलग अमरावती आणि आजूबाजूच्या सगळ्या ठिकाणची कोरोना संदर्भातली माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताय, त्यांना अवेअर करताय, सावधान करताय की काय काळजी त्यांनी घेण्याची गरज आहे. संजय, टेस्टिंग संदर्भात अमरावती आणि आजूबाजूच्या परिसरामधून काय चित्र आहे? कारण आपण न्यूज 18 लोकमत आवाहन करताय की टेस्टिंग जर आपण करून घेतलं तर वेळेत उपचार आपल्यावर होतील. सुवर्ण, निश्चितच बघितलं तर गेल्या जवळपास आता मागच्या मार्च महिन्यापासून अमरावतीमध्ये लॉकडाऊन लागलं होतं आणि मार्च महिन्यापासून खरं पाहता कोरोना सुरू झाला. तर आतापर्यंत अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर जवळपास 4,28,513 टेस्टिंग झाल्या. त्यापैकी जवळपास 67,501 नागरिकांच्या ज्या कोरोना टेस्ट आहेत त्या पॉझिटिव्ह आलेल्या आहे. आणि अजूनही जर ग्रामीण भागातलं चित्र बघितलं तर अजूनही ग्रामीण भागातलेच नव्हे तर शहरी भागात देखील टेस्टिंगसाठी लोक पुढे येत नाही आहे. कारण एकदा जर टेस्टिंग केली तर आपल्यासोबत आपण जर पॉझिटिव्ह निघालो तर आपल्यासोबत आपल्या कुटुंबियांना देखील पॉझिटिव्ह त्याची टेस्ट होईल काय, आणि त्यानंतर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये जावं लागेल. हा अजूनही नागरिकांमध्ये एक म्हणजे भीतीचा विषय झालेला आहे. त्यामुळं प्रामुख्याने नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने टेस्टिंग करायला घाबरत आहे. त्यामुळं सरकारने आता काहीतरी ज्याप्रमाणे आपण लसीकरणाची मोहीम हाती घेऊन घरोघरी लसीकरण याआधी केलेलं होतं त्याप्रमाणे आता घरोघरी जाऊन अँटीजेन टेस्ट करता येईल का या संदर्भात देखील सरकारने विचार करण्याची गरज आहे. अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यात रोजच्या जवळपास 3,500 ते 4,000 टेस्टिंग केल्या जातात आणि जवळपास गेल्या 5 ते 6 दिवसापासून 900 ते 980च्या दरम्यान जे नागरिक आहे ते पॉझिटिव्ह आढळत आहे. आणि सध्याचा जो हंगाम आहे आता शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं हंगाम आहे. आणि ग्रामीण भागात आता मोठ्या प्रमाणात जे शेतकरी बियाणे घ्यायला असेल किंवा खतं घ्यायला तहसील प्लेसला येतील, त्यामुळे मोठ्या संख्येनं गर्दी होण्याची शक्यता आहे किंवा शेतीच्या कामासाठी सुद्धा आता नागरिक एका ठिकाणी येतील. त्यामुळं मोठ्या संख्येनं जिथे गर्दी होईल त्या ठिकाणी कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी देखील ग्रामीण भागात आता टेस्टिंग वाढवण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाला केलेलं आहे. त्यामुळं
ग्रामीण भागात आता प्रामुख्याने टेस्टिंगकडे जोर द्यायला पाहिजे आणि नक्कीच. जोपर्यंत आपण टेस्टिंग करून घेत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला आपला कोरोना झाला किंवा नाही झाला माहीत पडणार नाही आणि त्यामुळे अनेक लोक जे पॉझिटिव्ह असतात ते बाहेर फिरतात आणि त्यांच्यापासून अनेकांना संसर्ग जाणवतो. त्यामुळे खरंय. टेस्टिंग हा त्यामुळे सगळ्यात म्हणजे महत्त्वाचा पर्याय लक्षणं आहे. नसले की आणि आपण आता- बाहेर पडतो आणि सुपर स्प्रेडर ठरतो, तसं होऊ नये म्हणून आपण जे म्हणताय ते अगदी बरोबर आहे. तेच आवाहन आपल्या सगळ्यांच्या माध्यमातनं मी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना करेन की टेस्टिंग करून घ्या, तरच वेळ ट्रीटमेंट होईल आणि मगच आपण स्वतःला आणि आजूबाजूच्यांना वाचवू शकू. डॉक्टर अविनाश गावंडे आता दूरध्वनीवरून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. डॉक्टर अविनाश, आपण ट्रेसिंग संदर्भात आवाहन करत होतात. नाही, आता तुम्ही बघितलं असेल की पहिली लाट जी होती आणि त्या दुसरी लाट यामध्ये डिफरन्स असा आहे की दुसऱ्या लाटमध्ये ट्रान्समिशन जास्त आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जे पेशंट लवकर जर डायग्नोज झाले आणि जर त्यांचं निदान लवकर झाल्यामुळे आणि बाकी मॅनेजमेंट लवकर सुरू झाली तर त्यांची ट्रीटमेंट लवकर होऊन पेशंट हा सौम्य स्वरूपातून मध्यम किंवा तीव्र स्वरूपात जाणार नाही आणि असं जर झालं नाही तर पेशंट आजारी होणार नाही, आयसीयू मध्ये जाणार नाही आणि मृत्युमुखी होण्याचं प्रमाण वाढणार नाही. त्याच्यामुळे लवकरात लवकर डायग्नोसिस, ज्याला अर्ली डायग्नोसिस म्हणतात, ते खूप सारं महत्वाचं आहे. आणि आपल्या महाराष्ट्रात काय होत आहे की लोक सुरुवातीला आपले काही दिवस घरीच काढतात, आजार ज्याला आपण म्हणतो अंगावर काढणं अशा प्रकारचे करतात आणि त्याच्यानंतर मग काही दिवसानंतर डॉक्टरकडे जाण्यात येते. त्याच्यातच हे 4-5 दिवस जातात. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की अर्ली डायग्नोसिस सोबत महत्वाचं आहे, पण अर्ली डायग्नोसिस सोबतच जे सुपर स्प्रेडर आहे, सुपर स्प्रेडर म्हणजे बाहेर काम करणारे आणि आपल्या घरी पण जे कोणी ऍक्टिव्ह लोक आहेत ज्यांना घरी बाहेर जावं लागतात कामाच्या दृष्टीने, ते आपल्या घरी आल्याच्या नंतर प्रिकॉशन न पाळल्यामुळे आपल्या घरी जे नियर अँड डिअर आहे, जसे की लहान मुलं आणि म्हातारी माणसं आहे, यांना ट्रान्समिशनचं काम करतात. कारण हे दुसरी लाट जी आहे, दुसरी लाट ही फेमस फक्त ट्रान्समिशन साठीच आहे, ट्रान्समिशन याच्यात जास्त होत आहे. त्याच्यामुळे त्यांनी ती पण गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. डॉक्टर अविनाश, तुम्ही एकदम व्यवस्थित बोलात आणि एकदम करेक्ट मुद्द्यावर बोलात की अंगावर काढणं हा प्रकार आपल्या महाराष्ट्रात खूप बघायला मिळतो. त्यात सर्दीच झालीये, जाऊ दे, थोडासा खोकलाच झालाय, जाऊ दे, ही जी वृत्ती आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची भीती कोरोनाची की टेस्टिंग केलं आपण पॉझिटिव्ह आलो तर विलगीकरण कक्षात जावं लागेल, मग ते कसं असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भीती, अशा भीतीने ग्रासलेल्यांकरता आणि जे टेस्टिंगला बाहेर पडत नाहीत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? नाही, त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे ज्या लोकांना कोणाला तुम्हाला सिम्पटम्स असतील त्या लोकांनी सर्वात आधी आपलं टेस्टिंग करणं आवश्यक आहे. आणि काही अशा पण कंडिशन झालेल्या आहे की ज्याची टेस्टिंग पॉझिटिव्ह आलेलं आहे त्याच्यानंतर सुद्धा तो दुसरीकडे परत दुसऱ्या दिवशी टेस्ट करतात, जेणेकरून त्यांना असं वाटतं की ही टेस्ट निगेटिव्ह आली म्हणजे आपली ही टेस्ट बरोबर आहे, मागची टेस्ट चुकीची होती. पण हे टाळू नये. जेव्हा एका कोणाची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांनी बरोबर नजीकच्या सरकारी इस्पितळात किंवा आपल्या फॅमिली फिजिशियनकडे जाऊन त्यांच्या निगराणीखाली ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला कोणाला कुठे लक्षण आली त्यांनी सर्वात आधी सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्टिंग करणं आवश्यक आहे. नक्की. डॉक्टर अविनाश, मी विनंती करेन आपण असेच संपर्कात राहा. आपल्याबरोबर नंदुरबारचे जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड सुद्धा जोडले गेलेले आहेत. राजेंद्र सर, आपण काय सांगाल, ग्रामीण भागामध्ये स्वयंस्फूर्तीनं लोक टेस्टिंग करायला पुढे येत आहेत का? कारण जर टेस्टिंग करायला लोक पुढे आली तरच ते पॉझिटिव्ह आहेत का निगेटिव्ह आहेत हे कळू शकेल आणि त्या माध्यमातून त्यांना ट्रीटमेंट देता येऊ शकेल, आपल्याला कोरोना मुक्त होता येऊ शकेल. एकदम बरोबर आहे. त्यासाठी आपण कोरोना मुक्त गाव हा अभियान सुरू केलेला आहे. याच्यामध्ये आपण असं केलेलं की जर गावातला एक जरी व्यक्तीचे सिम्पटम्स पॉझिटिव्ह आला तर लोक सेंटरवर टेस्ट देण्यापेक्षा त्या गावामध्ये मोबाईल व्हॅन पाठवली जाईल आणि त्या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून गावातले सर्व लोकांचे RT-PCR स्वॅब त्या शाळेमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये कॅम्प स्वरूपात घेतले जातील आणि त्याच्यामुळे काय होईल की लोकांना कम्फर्ट मिळेल. आता होतं काय आहे की सेंटर असतात शहरी भागामध्ये किंवा रुरल हॉस्पिटलमध्ये आणि ट्रायबल भागामध्ये, नंदुरबार आहे, ट्रायबल भागामध्ये लोक येणं, इतकं दूर येणं, पैसे खर्च करून ते लॉकडाऊनच्या काळात ते अत्यंत जिक्रीचं जातं. म्हणून आम्ही असं ठरवलं की प्रत्येक गाव वाईज जर एक जरी पेशंट येत असेल, 2 जरी येत असेल तरी त्याला हे करणे. आणि म्हणून आमचा जो ऍक्टिव्ह पेशंटचा लोड आहे आता 50% वरती आलेला आहे. जेव्हा आमच्याकडे एकेकाळी 1200 लोक पॉझिटिव्ह येत होते ते आता 200 ते 250 मध्ये स्थिरावलेले आहेत. त्यांची पॉझिटिव्हिटी होती म्हणजे 100 टेस्टच्या मागे किती पॉझिटिव्ह येत आहेत ही आमच्या एकाकडे 50च्या वरती गेली होती, आता 15 ते 20% वरती स्थिरावलेली आहे. मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून मी सर्व लोकांना तेच आवाहन करेल की जर कोरोनाला आपल्याला कायमस्वरूपी जर काढायचं असेल तर आयसोलेशन लवकर करणे, पेशंटची टेस्टिंग वाढवणे, अजून टेस्टिंग वाढवणे आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट करणे. कारण टेस्टिंग 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 हा एकमेव पर्याय आहे. जोपर्यंत शेवटचा व्यक्ती पॉझिटिव्ह येणं थांबत नाही तोपर्यंत कंटिन्युअस टेस्ट आपण हे करत गेला पाहिजे. नक्की. राजेंद्रजी, आणि आता तुम्ही जे आदिवासी बहुल भागाविषयी म्हणालात त्याविषयी मला एक प्रामुख्याने प्रश्न विचारायचा आहे
की एक वक्तव्य असं समोर आलं आत्ताच गेल्या 2 दिवसांमधलं की आदिवासी लोकांमध्ये प्रामुख्याने गैरसमज असल्यामुळे किंवा भीती त्यांच्यामध्ये जास्त असल्यामुळे ते टेस्टिंगला समोर येत नाही किंवा त्यांच्यापर्यंत प्रशासन पोहोचू शकलेलं नाही. तुमचं नंदुरबार मधलं ऑब्झर्वेशन काय आहे? असं काही अंशी जरी खरं असेल, परंतु जसं मी म्हटलं की लोकांना सेंटरवर बोलवण्यापेक्षा त्या गावात जाऊन टेस्टिंग जर करायला सुरू केले, कारण ज्याला ताप आहे, ज्याला खोकला आहे, ज्याला सिम्पटम्स आहे तो स्वॅब देतो. फक्त लोकांमध्ये अफवा आहे ती म्हणजे वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये. वॅक्सिनेशनच्या बाबतीमध्ये आमच्या भागामध्ये प्रचंड गैरसमज आहेत. इनफॅक्ट काही जे पुढारी आहेत ते सुद्धा वॅक्सिन अजून घेत नाही आहेत. अशा पद्धतीने वातावरण असल्यामुळे लोकांना कन्व्हिन्स करणे, त्यांच्या बोलीभाषेत कन्व्हिन्स करणे हे खूप मोठं आव्हान आहे. म्हणून आम्ही 16 मोबाईल वॅक्सिनेशन टीम सुद्धा ठेवलेले आहेत. गावामध्ये शिक्षकांना, आदिवासी बांधवांना मोबाईल हँडल कसा करायचा, रजिस्ट्रेशन कसं करायचं, ओटीपी कसं करायचं, आधार कार्ड कसं भरायचं, हे सर्व गोष्टी सुद्धा जमत नाही. म्हणून शिक्षक जातात गावामध्ये, गाव जाऊन त्यांना शिकवतात आणि मग 5-6 दिवस रजिस्ट्रेशन केल्यावर एक दिवशी कॅम्प घेतात आणि ह्या कॅम्पच्या सर्व स्वरूपामध्ये जवळपास 1,30,000 डोसेस नंदुरबार सारख्या आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण दिलेले आहेत. राजेंद्र सर, या मागच्या 1.5-2 वर्षातला तुमचा अनुभव काय राहिला? कशा पद्धतीने तुम्हाला, कारण स्ट्रेन पण बदलतोय, लक्षणं सुद्धा बदलतायत आणि लोकांना अवेअर करणं हे यासाठी सुद्धा यंत्रणा उभी करावी लागते. म्हणजे आरोग्य यंत्रणा एका बाजूला आणि त्यांना अवेअर करण्यासाठीची यंत्रणा एका बाजूला. तर आपण एकदम म्हणतात तर बरोबर आहे, कारण रेग्युलर ज्या हेल्थ सर्व्हिसेस आहेत, जसं कुपोषणच्या बाबतीमध्ये असेल किंवा डिलिव्हरी असेल किंवा सिझेरियन असेल किंवा रेग्युलर ट्रीटमेंट असेल, हे तर गव्हर्नमेंटला चालूच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात जसं आमच्याकडे 55 वॅक्सिनेशन सेंटर, तिथे लागणारा मॅनपॉवर वेगळा, स्वॅब कलेक्शनसाठी लागणारी मॅनपॉवर वेगळा, जवळपास 500 ते 550 गव्हर्नमेंट बेड आहेत आणि तेवढेच बेड्स आता प्रायव्हेटचे पण आहेत, त्यांची मॅनपॉवर वेगळी आणि त्यासोबत लोकांना अवेअर करणे, घरोघरी जाऊन समजून सांगणे हे खूप मोठं आव्हान आहे. परंतु काही असे ना, सर्व डिपार्टमेंटचे कोऑर्डिनेशन आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं सुद्धा त्याला कंटिन्युअस मोटिवेशन आणि पाठबळ असतं. आता सुद्धा आम्ही रात्री रोज 10-11 पर्यंत ऑफिसमध्ये बसून सर्वांचा आढावा घेत असतो, व्हिजिट करतो, कॅम्प बघतोय आणि मला असं वाटतं की रॅपिड वॅक्सिनेशन आणि मॅक्झिमम टेस्टिंग ह्या दोनच गोष्टी आहेत ज्याच्यामधून आपण कोरोनाची जी संख्या आहे ती कमी करू शकतो. आणि रॅपिड व्हॅक्सिनेशन विषयी विशेष करून मला विचारायचं आहे, कारण ग्रामीण भागांमध्ये असं होतं, जसं तुम्ही मगाशीच सुरुवातीलाच उल्लेख केलात की खूप लांब जावं लागतं आणि टेस्टिंग करून घ्यावं लागतं. तर अशासाठी तुम्ही काय उपाययोजना योजल्यात नंदुरबारमध्ये की ज्याचा परिणाम तुम्हाला लगेच बघायला मिळाले? आणि रॅपिड वॅक्सिनेशन मध्ये मी जसं बोललो की आमच्याकडे 16 मोबाईल टीम्स वॅक्सिनेशनच्या आम्ही तैनात केलेल्या आहेत. दुर्गम भागामध्ये 4 आहेत आणि बाकी तालुक्यात 2 आहेत. तर प्रत्येक गावातले जे मुख्याध्यापक, शिक्षक त्यांना जबाबदारी दिलेली आहे की तुमचं काम आहे 45 वर्षाच्या सर्व लोकांचं रजिस्ट्रेशन करणं. एका मोबाईलवरती 4 लोकांचं रजिस्ट्रेशन होतं. जेव्हा गावातले 400-500 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं तर मग आमचे बीडीओ, तहसीलदार गावामध्ये कॅम्प अरेंज करतात. सकाळी 7:30 वाजता टीम येते आणि 50-50च्या बॅचेसमध्ये पेंडॉल टाकून सर्व लोकांना वॅक्सिनेशन केलं जातं आणि दिवसभरामध्ये 400-500 जेवढे गावातले लोक आहेत सर्वांचं वॅक्सिनेशन होतं. तर फायदा असा आहे एकाच स्लॉटमध्ये पूर्ण गावच्या लोकांचं वॅक्सिनेशन होतं. एकमेकांना बघून दुसऱ्यांना मोटिवेशन मिळतं की तू करतोय तर मी पण करतो. तिसरी गोष्ट, तो एक लॉट झाल्यानंतर दुसरा लॉट आपल्याला करायला ते सोपं जातं आणि मग ह्या सर्व गोष्टींमुळे फायदा असा होतोय की आमचे जे अपडेशन असतील किंवा वॅक्सिनेशन असतील याचा रोजचा आढावा, कुठली टीम किती काम करताय, त्यांना मोटिवेशन आणि मग काही ठिकाणी स्वतः मी जातो किंवा बाकीचे वरिष्ठ अधिकारी जातात. हे सर्व जे चित्र आहे आणि ह्याने कदाचित व्यक्ती टू व्यक्ती आणि घर टू घर तुम्हाला पोहोचणं सोपं पडतं. ऑक्सिजन नर या संकल्पनेविषयी तुम्ही काय सांगू शकाल? माननीय टोपे सरांनी सुद्धा याच्याबद्दल उल्लेख केला होता. ऑक्सिजन नर्स ही आपण सप्टेंबर पासून आपल्या जिल्ह्यात राबवतो एक संकल्पना. एक नर्स ही साधारणतः 50 बेड्सकडे एक डेडिकेटेड नर्स दिली जाते आणि ऑक्सिजन जास्त करणे किंवा कमी करणे सप्लाय पेशंटच्या डिमांडनुसार. जर पेशंट स्टेबल होत असेल तर कमी करणे, पेशंट जर अनस्टेबल असेल तर वाढवणे आणि जर पेशंटला बाथरूमला जायचं असेल किंवा बाहेर जायचं असेल अशा परिस्थितीमध्ये त्याचं SpO2 चेक केल्याशिवाय त्याला सोडायचं नाही. असे काही बेसिक जे कन्सेप्ट आहेत ते आम्ही पाळतो आहोत. सुदैवाने आम्हाला परत 100 कॉन्सन्ट्रेटर्स मिळाले. तर जो दुर्गम भाग आहे सातपुड्यातला, तोरणमाळ, धडगाव, अक्कलकुवा या ठिकाणी आता त्याचे RS मध्ये सुद्धा कॉन्सन्ट्रेटर बसवण्यात आलेले आहेत आणि आता मी सकाळी रिपोर्ट घेत होतो ते जवळपास 10 ते 15 पेशंट सुद्धा त्याच्यावरती बऱ्यापैकी स्टेबल झालेले आहेत कॉन्सन्ट्रेटरवरती सुद्धा. तर ह्या सर्व गोष्टींचे कुठेतरी मला वाटतं एक इन्व्हॉल्वमेंट जर केलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये आता आमच्याकडे जवळपास आजच्या घडीला 300 बेड शिल्लक आहेत ऑक्सिजन, ICU आणि व्हेंटिलेटरचे. तर असं जर आपण करू शकलो कोऑर्डिनेटेड वर्क तर मला असं वाटतं की एक चांगला कोरोनावरती जी पॉझिटिव्हिटी असेल किंवा डेली केसेस असेल हे आपण कुठेतरी कमी करू शकतो.
नक्की. धन्यवाद राजेंद्र सर, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. राजेंद्र भारुड, नंदुरबारचे जिल्हाधिकारी आपल्या सोबत होते. गावंडे सर आपल्या सोबत आहेत. गावंडे सर, आपण बघतोय काही प्रतिक्रिया अशा येत आहेत मान्यवरांकडून की ग्रामीण भागातच नाही, शहरी भागात सुद्धा असं बघायला मिळतंय की एखाद दुसरं लक्षण येतं त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. घराबाहेर पडून टेस्टिंग करून घ्यावं असं कोणी तयार होत नाही. काय सांगाल तुम्ही याविषयी? ही भीती घालवण्यासाठी काय करायला हवं आणि ट्रेसिंग झाल्यावर ट्रीटमेंट वेळेत मिळवण्याकरता काय करायला हवं? हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, कारण हे जे आपण आधीच बोललो होते, या जी दुसरी लाट आहे यामध्ये लवकरात लवकर डायग्नोस होणं सर्वात महत्वाचं आहे. आणि याच्यासाठी दोनच प्रॉब्लेम आहे. एक सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे अंगावर काढणं, आणि त्यामुळे लोक लवकर डायग्नोस करायला आणि लवकर टेस्टिंग करायला जात नाही. दुसरा, कोणाची जर टेस्ट झाली असेल, ती पॉझिटिव्ह आली, तर कसं दुसऱ्या लॅबमध्ये निगेटिव्ह येईल अशाकडे सुद्धा लोकांचा कल आहे. तर त्यामुळे लोकांना आपण हे समजून सांगणं आवश्यक आहे की ही जी दुसरी लाटमध्ये जे आजार आलेला आहे, हा आजार खूप चांगला आणि लवकर जर आपण डायग्नोस केला तर लवकर बऱ्यापैकी ठीक होऊ शकतो. पण पहिलेच जर काही दिवस आपण न डायग्नोस करण्यात आणि आपण अंगावर काढले किंवा लक्ष दिलं नाही, तर हा आजार हा तीव्र स्वरूपाचा होऊन आणि मग मृत्युमुखी होण्याचं सुद्धा प्रमाण वाढू शकते. त्याच्यामुळे लवकरात लवकर डायग्नोस होणं आणि हा आजार चांगल्या प्रकारे ट्रीट करू शकतो हे लोकांच्या मनात बिंबवणं आवश्यक आहे. तुम्ही नागपूरचा जर विचार केला तर शहरी भागात बऱ्यापैकी आता टेस्टिंग वाढलेलं आहे आणि ग्रामीण भागात पण टेस्टिंग वाढत आहे. पॉझिटिव्ह रेट हा जवळपास ग्रामीण भागात शहरी भागापेक्षा आजच्या घडीला जास्त आहे. सुरुवातीला शहरी भागात पॉझिटिव्ह रेट जास्त होता, पण आता ग्रामीण भागात हा पॉझिटिव्ह रेट जास्त आहे. माझं आणखी याच्यासोबतच आणखी दुसरं म्हणणं असं आहे की ही जी दुसरी लाट आहे, सोबतच जर तिसरी लाट जर आली येणार नाही, त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे. पहिल्या लाटमध्ये म्हातारे माणसं जास्त इन्व्हॉल्व्ह झाले, ज्यांना आजार होते, बीपी, डायबिटीज, अस्थमा, अशा लोक जास्त इन्व्हॉल्व्ह झाले. आणि दुसऱ्या लाटमध्ये यंग लोक किंवा मध्यमवयीन लोक जास्त इन्व्हॉल्व्ह झाले आणि काही लहान मुलं पण सुद्धा इन्व्हॉल्व्ह होत आहे आणि काही ऍडमिट पण करायची पाळी येत आहे. तर तिसरी लाट जर आपण बरोबर प्रिव्हेंट करू नाही शकलो तर त्यावेळेस लहान मुलं जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. नक्की. आणि म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. तिसरी लाट जर येणारच असेल तर ती आपण थांबवू शकत नाही, पण आपण खबरदारीचे उपाय म्हणून टेस्टिंग करून घेणं आणि कोरोना मुक्त कसं होता येईल हे बघणं गरजेचं आहे. गावंडे सर, आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. न्यूज 18 लोकमत आपल्याला हेच आवाहन करेल की अजिबात घाबरून जाऊ नका, टेस्टिंग करून घ्या आणि टेस्टिंग करून घेतल्यावरच लवकर ट्रीटमेंट होईल. जर ही भीती तुमच्या मनात बसली की आपण कशाला टेस्टिंग करून घ्यायचं आणि टेस्टिंग करून घेतल्यानंतर काय काय गोष्टींना सामोरं जावं लागेल, तर एकदा हाही विचार करून बघा. टेस्टिंग करून नाही घेतलं आणि वेळ हातातनं निघून गेली तर काय होऊ शकतं. कुठल्याही परिस्थितीत मास्क वापरायला विसरू नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि हात सातत्याने धुवत राहा, सॅनिटाईज करत राहा. ही त्रिसूत्री सगळ्यांनी आवर्जून पाळा. इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.